जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त म्हणतात, जर तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर तुमचे निर्णय तुमच्या परिस्थितीला बघून घ्या, दुनिया बघून नाही. कारण दुनिया फक्त निकाल बघते आणि ईश्वर तुमचे प्रयत्न. मित्रांनो, दत्तगुरूंचे हे विचार आणि त्यांचे गूढ तत्त्वज्ञान मी खूप मनापासून तुमच्यापर्यंत घेऊन आले आहे. हे विचार तुमचे आयुष्य बदलू शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण पाहूया. श्री गुरुदेव दत्तांचे स्वरूप हे केवळ एक देवता म्हणून नाही तर अवधूत म्हणून ओळखले जाते. अवधूत म्हणजे काय? जो सगळ्या बंधनाच्या पलीकडे आहे. अलीकडच्या काळात आपण सर्वजण एकाच गोष्टीने त्रस्त आहोत, ती म्हणजे चिंता आणि भविष्याची भीती. पण गुरुचरित्राचा सार समजून घेतला तर लक्षात येईल, ज्या गोष्टीसाठी आपण रात्रंदिवस रडतो त्या गोष्टी आपल्या कर्माच्या हिशोबाने आधीच ठरलेल्या असतात. दत्तगुरूंचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उपदेश हा कर्मावर आणि ईश्वरी नियोजनावर विश्वास हाच आहे. आज आपण बघतो, माणूस देवाला प्रश्न विचारतो, देव माझ्याच वाटेला हे दुःख का? पण गुरुदेव सांगतात, दुःख ही शिक्षा नाही तर ती एक प्रक्रिया आहे. जसं सोन्याला शुद्ध होण्यासाठी आगीतून जावं लागतं, तसंच आत्म्याला शुद्ध होण्यासाठी संकटातून जावं लागतं. ज्याच्या आयुष्यात जेवढा जास्त संघर्ष, समजून जावे की नियतीने त्याच्यासाठी यशाचे शिखरेही तेवढीच उंच ठरवलेली आहे. तुम्ही कधी विचार केलाय का, समुद्र एवढा विशाल आणि शक्तिशाली का आहे? कारण त्याने हजारो नद्यांचा वेग त्याच्यामध्ये सामावून घेतला आहे. तरीही तो शांत आहे. माणसानेही तसेच वागावे. लोकांची कितीही टीका असो, मनातून शांत राहणे हीच खरी शक्ती आहे. आपल्या दुःखाचे मूळ कारण काय आहे हे न पाहता आपण परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न करतो. पण स्वतःला बदलत नाही. गुरुदेव स्पष्ट सांगतात, तुझ्या हातात फक्त कर्म आहे, फळ देणे हे माझे काम आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागता ते मिळत नाही तेव्हा निराश होऊ नका. याचा अर्थ असा आहे की देवाची तुमच्यासाठी काहीतरी वेगळी आणि मोठी योजना आहे. लहान मूल रडत असते की मला खेळायला चाकू पाहिजे, पण आई त्याला चाकू देत नाही. तिथे त्या मुलाला वाटते आई वाईट आहे